नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। आज दिवसभरामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या अपडेट आहेत या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। तर सर्वात प्रथम म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा झाली का, तर मुळातच अजून फेब्रुवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा झाली नाही। सोशल मीडियावरती हप्ते वितरणासंदर्भात अनेक तारखा सांगितल्या जात आहेत, तर आपण सांगतच आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात प्रथम जी.आर, त्याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा आणि त्यानंतर लाभ वितरण। तर या प्रोसेसमधून लाभ वितरण होत असतं। पण आज दिवसभरामध्ये मंत्री आदित्य तटकरे असतील, यांचं ट्विटरचं पेज असेल, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, तर यांची कोणतीच घोषणा झाली नाही आहे। तर याला महत्त्वाचं कारण की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधिमंडळ अधिवेशन, जरी अर्थसंकल्प जाहीर झाला असेल तरी देखील विधिमंडळ अधिवेशन चालू आहे। तर याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या बातम्या समोर येत आहेत की मंत्री आदित्य तटकरे यांची विधिमंडळ अधिवेशनामध्ये जी माहिती आहे किंवा त्यांनी महिला बालविकास विभागाअंतर्गत जी विविध कार्यप्रणाली अंमलात आणली जाणार आहे तर या संदर्भात माहिती दिली। तर याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात देखील त्यांनी वक्तव्य केलं। पण याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाची त्यांनी घोषणा केलेली नाही। तर याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या योजनेला नवीन नाव म्हणजेच लोकनेते अजितदादा पवार लाडकी बहीण योजना अशा प्रकारची देखील मागणी विधिमंडळ अधिवेशनामध्ये करण्यात आलेली आहे। तर या दोन महत्त्वाच्या बातम्या आहेत आणि याचबरोबर आपण सांगतच आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींचा लक्षात घ्या की नोव्हेंबर-डिसेंबर पासून लाभच आले नाही आहे, ई-KYC झाले नाही आहे, अशा लाडक्या बहिणींची मागणी शासनाकडे गेलेली आहे आणि यावरती चर्चा सुरू आहे। या संदर्भात निर्णय काय होतोय हे देखील आपल्याला स्पष्ट काही दिवसांमध्ये होणार आहे। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जोपर्यंत जी.आर येत नाही आहे, शासकीय मान्यता येत नाही आहे, सन्माननीय मुख्यमंत्री जोपर्यंत वित्त विभागामार्फत साईन करत नाही आहेत तोपर्यंत या संदर्भात अपडेट देता येणार नाही आहे। तर आज दिवसभरामध्ये कोणतीच घोषणा नाही आहे। पुढील या काही दिवसांमध्ये हा जी.आर आहे तो प्रसिद्ध होईल, शासकीय मान्यता मिळेल आणि लाडक्या बहिणींची प्रतीक्षा देखील संपणार आहे। तर आजच्या दिवसभरातली ही महत्त्वाची अपडेट सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। तर याचबरोबर अनेक ठिकाणी सांगितलं जात आहे की नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांचा लाभ आहे तो परत मिळणार आहे। शासनाने ग्वाही दिली होती, परंतु या 2 महिन्याचा लाभ वितरणासंदर्भात अजून कोणतीच माहिती आपल्यासमोर आलेली नाही आहे। शासनाची लक्षात घ्या की अजून मागील हप्ते देण्याची तयारी नाही आहे, तर केवळ पुढील लाभ आहे फेब्रुवारी महिन्याचा, हाच लाभ वितरणाची तयारी सुरू होणार आहे। तर या संदर्भात आपण माहिती देतच आहोत। लाडक्या बहिणींसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनलला आजच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या कनेक्टमध्ये राहा।